तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ पोलीस पॉइंट आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे जे समाजसुधारक आहेत, तर समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. तर बघा, नाना शंकरशेठ, त्यांना जगन्नाथ शंकरशेठ असे म्हणतात. तर त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाह त्याजक मंडळाची स्थापना 1865 मध्ये केली होती. त्याच्यानंतर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब आणि सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना 1906 मध्ये केली होती. तर हा महत्वाचा पॉइंट आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली होती 1906 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मराठा संघ तसेच अहिल्याश्रम तरुण मराठा संघ या देखील संस्था स्थापन केलेल्या होत्या. त्याच्यानंतर जनाका शिंदे तर यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील तर यांनी अतिशय महत्वाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेचे नाव आहे रयत शिक्षण संस्था. तर परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येतो. तर याची स्थापना काले या ठिकाणी 1919 मध्ये केली होती. त्याच्यानंतर दूधगाव विद्यार्थी आश्रम आणि छत्रपती शाहू बोर्डिंग तर हे सर्व माहिती कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे. त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर, त्यांना वि. सावरकर असे म्हणतात. तर त्यांच्या ह्या दोन महत्वाच्या संस्था आहेत. तर परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला. तर मित्रमेळा ही संस्था आणि अभिनव भारत तर या दोनही संस्थेवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर या संस्था आहेत विनायक दामोदर सावरकर यांच्या आहेत. त्याच्यानंतर महात्मा गांधी तर महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना 1932 मध्ये केली होती. हा सुद्धा IMP पॉइंट आहे, याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 मध्ये केली होती. त्याच्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 ला केली होती आणि अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. तर हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तसेच मी ह्या तशीच ही PDF मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड करेल, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर समोरची माहिती बघा, गोपाळ कृष्ण गोखले तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. हा प्रश्न कित्येकदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे, तर तुम्ही या प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे ओळखले जाते आणि त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना पुणे या ठिकाणी स्थापन केली होती. त्याच्यानंतर देशी व्यापारोत्तेजक मंडळ पुणे या ठिकाणी स्थापन केला आणि सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी स्थापन केलेली होती. तर पंडिता रमाबाई तर महत्वाचा आहे हा पॉइंट. पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन, शारदा सदन हे मुंबईमध्ये स्थापन केला. त्याच्यानंतर मुक्ती सदन केडगाव या ठिकाणी आणि महत्वाचा आर्य महिला समाज पुणे या ठिकाणी. तर तुम्हाला याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही ते माहिती पूर्ण परफेक्ट करून ठेवा. त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख तर यांचा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर त्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना अमरावती या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर अखिल भारतीय मागास जाती संघ, त्याच्यानंतर श्रद्धानंद छत्रालय तर या पॉइंटवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना कोणी केली होती. तर त्याचा उत्तर तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर भारत कृषक समाज तर भारत कृषक समाज याच्यावर सुद्धा पोलीस भरतीमध्ये प्रश्न येतो. तर याची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर माहिती अतिशय महत्वाची आहे मित्रांनो. तर तुम्ही व्यवस्थितरित्या या माहितीचा अभ्यास करा आणि वहीत लिहून घ्या. त्याच्यानंतर शेतकरी सहकारी संस्था संघ सुद्धा त्यांनी स्थापन केलेला होता. आणि समोरची माहिती बघा, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन त्यांनी जगदंबा कुष्ठ निवास
ही संस्था स्थापन केली होती. आणि महत्वाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलेच बाबा आमटे, तर यांचं आनंदवन हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे ठिकाण कुठे आहे तर ते आहे वरोडा. वरोडा किंवा वरोरा ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अशोकवन हे ठिकाण नागपूरमध्ये आहे. आणि नागेपल्ली हे हेमलकसा या ठिकाणी आहे. तर बाबा आमटेवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आणि पाठांतर करायची आहे. आणि एक छोटासा पॉईंट बघा, पानिपतचे प्रसिद्ध 3 युद्ध. तर पानिपतमध्ये हे 3 युद्ध झालेले होते पानिपतचे. तर ते आपण इथं याद केलेले आहेत. तर एकदा तुमचं रिव्हिजन व्हावं म्हणून ते मी इथं तुम्हाला सांगते. तर पानिपतचे पहिले युद्ध झाले होते 1526 मध्ये. बाबराने लोधीचा पराभव केला होता. परीक्षेमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. त्यासाठी तुम्ही ही माहिती व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसरे युद्ध झाले होते 1556. वर्ष लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो तुम्हाला. तर पहिले झाले होते 1526 ला. ते बाबराने लोधींचा पराभव केला होता. आणि दुसरा युद्ध झाला होता 1556 मध्ये. 1556 मध्ये अकबराने हेमूचा पराभव केला होता. आणि शेवटचं आहे, तिसरे युद्ध झाले होते 1761. तर 1761 मध्ये मराठा व अहमद शाह अब्दा अली यांच्यामध्ये मराठे पराभूत झालेले होते. तर तुम्हाला ह्या पानिपतचे 3 युद्धाचे वर्ष तुम्हाला माहीत करून म्हणजे पाठांतर करायचे आहेत. तर आजच्यासाठी एवढाच होता. संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विदर्भ पोलीस पॉईंट तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करण्यासाठी स्वतंत्रपणे आहे. तर आपला विदर्भ पोलीस पॉईंट आहे. आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तर टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि विदर्भ पोलीस पॉईंट हा आपला यूट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करा. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.